हाय एव्हरीवन. हा जो व्हिडिओ आहे तो नीटच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. नीटचे फॉर्म फिलिंग तर कंप्लीट झालेली आहे. तर नीटच्या विद्यार्थ्यांची नेक्स्ट स्टेप आहे करेक्शन विंडो. तर बऱ्याचशा अशा विद्यार्थ्यांनी त्यांच्या फॉर्ममध्ये काही मिस्टेक्स केलेले आहेत. त्या मिस्टेक्स त्यांना आता करेक्शन करता येतात. तर नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजे NTA करेक्शन विंडो ओपन केलेली आहे. त्यामध्ये आपण आपले जे काही मिस्टेक झाल्या ते करेक्शन करू शकतो. तरी सर्व विद्यार्थ्यांनी आपलं जे फायनल कन्फर्मेशन पेज आहे म्हणजे फॉर्म फिलिंग झाल्यानंतर जी फायनल प्रिंटआउट आली ती पुन्हा एकदा चेक करून घ्यावी. त्यामध्ये काही करेक्शन असतील तर 12 मार्च 2026 ते 14 मार्च 2026, 12 मार्च 2026 टू 14 मार्च 2026 पर्यंत आपले करेक्शन करून घ्यावे. तर NTA ने कोणत्या कोणत्या फील्डसाठी आपल्याला करेक्शन अलो केले आहे. फर्स्ट सर्वात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्याची कॅटेगरी चेंज करायची असेल, ओपनचं EWS ओपन किंवा अदर कॅटेगरीमध्ये चेंज करायचं असेल ते करू शकतो. त्यानंतर विद्यार्थ्याची सिग्नेचर, त्यानंतर एक्झामिनेशन सेंटर पण चेंज करता का, तुम्हाला जर एक्झाम सेंटर चेंज करायचे असतील तर. त्यानंतर मीडियम ऑफ एक्झामिनेशन म्हणजे तुम्ही सिलेक्ट केलेली मीडियम इंग्लिश आहे का ते चेक करून घ्या. नाही तर अदर लँग्वेजमध्ये तुम्हाला एक्झाम द्यायची असेल ती पण तुम्ही चेंज करू शकता. त्यानंतर सेकंडरी गोष्टी आपण काय चेंजेस करू शकतो. तर जर विद्यार्थ्यांनी फॉर्म फिलिंग करताना फादर नेम आणि मदर नेममध्ये मिस्टेक केली असेल स्पेलिंगमध्ये तर ते करेक्शन करू शकतो. किंवा फादर अँड मदरचे एज्युकेशन क्वालिफिकेशन ऑक्युपेशन चेंज करायचं असेल तर ते आपण करू शकतो. त्यानंतर विद्यार्थ्याचं स्वतःचं 10th आणि 12th डिटेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्टेट फ्रॉम वेअर 12th पास म्हणजे आपली 12वी कोणत्या स्टेटमध्ये झाली किंवा चालू आहे. कारण ह्या स्टेटवरूनच आपल्याला आपले रिझर्वेशन भेटते. फॉर एक्झाम्पल आपण महाराष्ट्रात स्टुडंट आहे आणि फॉर्म भरताना आपण 12th पासिंग मध्य प्रदेश चुकून केला असेल, कारण महाराष्ट्र सिलेक्ट करताना MP येतं ना M म्हणून, किंवा दुसरं कोणतं स्टेट सिलेक्ट केलं असेल तर तुम्हाला तुमचं ॲडमिशनच्या वेळेस रिझर्वेशन भेटत नाही. कारण जिथे आपलं स्टेट आपण 12वी कंप्लीट केली तिथेच आपल्याला रिझर्वेशन भेटते. आपण चुकून दुसरं स्टेट सिलेक्ट केलं तर आपलं जे रिझर्वेशन आहे ते कॅन्सल होते. आपल्याला त्या रिझर्वेशनचा बेनिफिट घेता येत नाही. ते एक इम्पॉर्टंट पॉईंट तुम्ही विद्यार्थ्यांनी चेक करा. त्यानंतर बाकी विद्यार्थ्याची सिग्नेचर, नंबर ऑफ आयटम जर तुम्हाला चेंजेस करायचं तर चेंजेस करू. तर बऱ्याचशा अशा आपण फील्ड चेंज करू शकतो. तर विद्यार्थ्यांनी आपला जो नीटचा कन्फर्मेशन पेज आहे ते पुन्हा एकदा चेक करून घ्यावे. आणि लास्ट डेट आहे 14 मार्च 2026 पर्यंत आपले जे काही मिस्टेक्स असेल ते करेक्शन करून घ्या. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच.